या ठिकाणी आमच्या शेतामध्ये उभा राहिलो आहे. तर 7 फुटाच्या सरीचं हे अंतर आपण ठेवलेलं आहे आणि 1 महिन्याच्या अंतरावर फुटवे आलेले आहेत. एक चांगलं आहे. पण मी तुम्हाला एक असं विचारायचं आहे की 7 फूट ठेवलं, 6 फूट ठेवलं किंवा 8 फूट ठेवलं, 9 फूट ठेवलं, याच्यामध्ये मधलं अंतर जे आहे की नाही ते आता काय वापरायचं, कशासाठी वापरायचं असं धोका आलाय. कारण आता मी काल वाळवा तालुक्यात गेलेलो होतो. वाळवा तालुक्यात तुम्ही बघितलं की सर्रास 4.5 फुटाच्या सरीमध्ये आणि डोंब्यावरती लोकांनी आंतरपीक घेतलेलं आहे. म्हणजे आंतरपीकालाच लय महत्त्व लोक देत आहेत का हो? आता सर्वसाधारणपणे लोकांना काय वाटते, म्हणजे जे समजा 20 एकर जमीन आहे, 10 एकर आहे, किंवा ज्याच्या घरात सुद्धा सर्व्हिसवाली 3-4 लोक आहेत, त्या घरातल्या पहिल्या लोकांना अजून पण वाटते की माझ्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा मला खायला पाहिजे. म्हणजे माझ्या शेतातलं जे काय असेल, उडीद असेल, वाटण असेल, काय पण असू द्या, ते माझ्या शेतातलं आहे म्हणून मला खायला पाहिजे. पण आता कसं झालंय, भावनिकतेचा काळ राहिलेला नाही. लोक आता शेतीकडे बिझनेस म्हणून बघायला लागलेले आहेत. आणि ज्यावेळी एखादी गोष्ट बिझनेस म्हणून आपण बघायला चालू करतो त्यावेळी नफा तोटा हा लक्षात घ्यावा लागतो. आणि जेवढं आंतरपीक आपण नाही करेल तेवढं आपलं प्रॉफिट रेशो वाढत जातो. म्हणजे आपण भुईमुगात साधं पीक घेतलं तर आपलं सगळं लक्ष ही 4 महिने त्या भुईमुगाकडे असतं, ऊसाकडे लक्षच नसतं. म्हणजे जर भुईमुग फवारणी जर समजा ऊसाला केली तर त्या भुईमुगावरती पडते आणि भुईमुग उंची जास्त जातो आणि त्याला शेंगाच खाली लागत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे की दोन्हीच्या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. मग त्याच्यातून पण त्यांना लोकांना घ्यायचं आहे. त्यांना जर 7 फुटाच्या सरीमध्ये घ्यायचं झालं तर आपण चांगल्या पद्धतीने फ्लावर असेल, कोबी असेल, कांदा असेल. आता सोलापूरचे काही शेतकरी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कांद्याचं तरू टाकलं होतं मध्ये आणि ते तरू आता विकायला लागलेत. म्हणजे अशा पद्धतीने पण करू शकताय तुम्ही, फ्लावर करू शकताय. म्हणजे जे उंची कमी जाणार आहे 1-1.5 फुटापर्यंत घ्यायचं असेल तर आणि निश्चित प्रमाणात सरी वाढवल्यामुळं जो मधला स्पेस आहे, म्हणजे घ्यायचं झालं तर हिथून आपण हिथपर्यंत असे घेऊ शकतोय मधल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जास्त पद्धतीने ऊसावरती होणार नाही. आणि ऊसाच्या बाळ भरणीला ते पीक निघालं पाहिजे. तुम्ही म्हणता शेंगापेक्षा ह्याला कोबी आणि कांदा सोयीचा होतोय. कांदा असेल, फ्लावर असेल, हे सगळीच पिकं त्याला सोयीची होतात. कारण कसं होतंय, तर ज्या कमी उंची वाढणारी जर पिकं असतील आणि त्याला आपण देताना आळवणे देणार आहे, खतं देणार आहे, ज्या फ्लावरला, कोबीला, हे सगळं बेडमध्ये आपलं स्टोअर राहणार आहे. चांगल्या पद्धतीने त्याची वाढ ही होणार आहे. आता आमचा तासगाव परिसर, तासगाव तालुक्याचा ह्याच्यात आंतरपीक फार कमी प्रमाणात लोक घेतात. पण मला जाणवतं की पलूस तालुक्यातला पश्चिम भाग अगदी ताकारीपासून ते वाळवा तालुका तर संपूर्ण बघितला. तर मी आता बघितलं ऊस लावगण केल्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही शेंगा टोकलेल्या आहेत, आंतरपीक घेतलेलं आहे आणि प्रचंड आंतरपीक 4.5 फुटाच्या सरीत तुम्ही घेतात लोक. पण यापेक्षा ते आंतरपीक न घेता जर आहे तसा 7 फुटाचा त्यांनी पट्टा ठेवला आणि त्यांच्या जमिनीचा पोत नक्की सुधारेल ना? 100% सुधारेल. आपल्या उत्पन्नामध्ये 10 टनाची वाढ या आंतरपीक न घेण्यामुळं ही वाढणार आहे. म्हणजे आंतरपीक घेतलं तर आपली 10 टनाची ग्रोथ ही थांबणार आहे. कारण त्याचं लक्ष सगळं आपलं त्या आंतरपिकाकडे असतं पहिलं 3-4 महिने भरणीपर्यंत. आणि त्याची डेव्हलपमेंट कितपत झालंय त्याच्याकडे लोकांचं लक्ष नसतं. म्हणजे लोकांचं 51% लक्ष ही त्या 4 महिन्याच्या 3 महिन्याच्या पिकाकडे जास्त पद्धतीने असतं. आणि मधल्या जमिनीला जी रेस्ट पाहिजे, म्हणजे भोंड्याची माती जी विश्रांती घ्यायला पाहिजे, ती विश्रांती घेत नाही. आणि जी भर लागल्यानंतर जी ऊसाला पिकअप मिळायला पाहिजे, म्हणजे ही माती म्हणजे एक प्रकारचं त्यासाठी खतच आहे. कारण ती विश्रांती घेतलेली आहे. ज्यावेळी ती माती बेडला लागते, म्हणजे भोंड्याला लागते, त्यावेळी जे ऊस उचलतो परत त्याच्यानंतर तो ऊस आपल्याला उचलताना दिसत नाही आंतरपीक घेतल्यानंतर. मग हे सगळं आता जिकडे जास्त पाणी आणि जिकडे जास्त क्षेत्र लोकांना कमी, तिथं जरा उत्पन्न दुय्यम घ्यावं असं वाटतंय लोकांना. तेवढं होतंय. आता जे जास्त मोठे बागायतदार आहेत, 10 एकर 15 एकर, त्या आंतरपिकाकडे वळत नाहीत. पण ज्याचं 2 एकर 4 एकर 5 एकर पर्यंत शेती आहे, त्या लोकांचा जरासा थोडासा अर्धा एकर 2 एकर 1.5 एकर सुद्धा लोक आहे, 1.25 एकर सुद्धा शेत आहे काय. हो, मग ते त्या दरम्यान ते आंतरपीक घेऊन त्यांना लागणारं वर्षाचं जे काय असेल, शेंगदाणा असेल किंवा बाकीचे पिका, उडीद असेल, अशा पद्धतीची पिकं करून ते यंत्रणा बरोपैकी आपली राबवत असतात. आता मला एक सांगा तुम्ही की मी बघतोय की ग्रामीण भागामध्ये किंवा जास्तीत जास्त जिकडं दुष्काळी भाग आहे, लिफ्ट इरिगेशन आहेत, अशा ठिकाणी 7-9 फूट अंतर आहे. पण नदीच्या काठाला ज्याला जास्त पाणी आहे तिथं अजून काही गोष्ट पटत नाही. कारण काय असं, उदाहरणार्थ कृष्णेचा खोर असेल किंवा वारणेचं खोर असेल, पंचगंगेचं खोर असेल, याच्यातलं मध्ये नदीच्या काठावरची माणसं अंतर जास्त ठेवायला तयार नाहीत. आणि अनेकांचा असा प्रश्न आहे की माझं शेत कमी आहे आणि म्हणजे अर्धा एकरच आहे, तिथं हे 7 फुटाचं ठेवलं तर चालतंय का? आता सर कसं होतंय माहिती का, त्यासाठीच आम्ही ट्रायलवरती एक प्लॉट 7 फुटावरती केलेला होता. म्हणजे पाट पाण्यावरती. त्यांना ड्रिप इरिगेशन नसल्यामुळं त्यांना पाणी पाजताना बऱ्याचशाच अडचणीला सामोरे जावं लागतंय की तिथे ड्रिप नाहीये.
ड्रीप नसल्यामुळे पाणी कसं देणार, बेडला पाणी लागत नाही. परंतु त्यांचा ज्यावेळी पाला काढला जातोय, म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा सरीच असते त्यावेळी पाणी देतो आणि भरणीनंतर आपण मध्ये पाणी देतोय, आणि ज्यावेळी पाला काढून आपण सरीत टाकतोय त्यावेळी त्याच्यानंतर पाणी पेत 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 पुढे जातंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू व्हायला लागलेत. परंतु पाणी आल्यानंतर म्हणजे जास्त पाणी दिलं तर पिकाची वाढ ही थांबते, हे पण लोकांच्या लक्षात हळूहळू यायला चालू झालंय. मग ते येणाऱ्या काळामध्ये ते पण लोक बदलतील. आणि परवा एक फोन मला शिराळवरून आलता, ते तरी मला म्हटले 8 गुंठ आहे माझं, पण 8 गुंठ्यात मी 3 सऱ्या बसतात माझ्या, पण 3 सऱ्या मी करणार 9 फुटानं. अरे वा. म्हणजे म्हटले काय तर आज जाता येत नाही, काय नाही, लय कंजेस्टेड होतंय. पण सर्वसाधारण मला म्हटले जरी मी एखादा टँकर जरी आणला आणि पाणी पाजायचं म्हटलं त्याला, टँकरनं पाणी देऊ शकतोय मी. त्याच्यानंतर काही शेतकरी माझ्याकडे आले ते पंढरपूरचे, ते म्हटले 15 फुटावरती लागण मी करणार आहे. मग त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे 15 फुटाचं, की त्यांच्या इकडे उन्हाळ्यात 3-4 महिने पाण्याचा स्रोतच नसतोय, म्हणजे पाणी पूर्ण नसते, ऊस पूर्ण वाळला जातो आणि त्याच्यानंतर परत पाऊस चालू झाल्यानंतर हिरवा होतो, पाणी आल्यानंतर हिरवा होतो. मग त्यांचं असं मत आहे की मी जर समजा ड्रीपच्या 2च पाईपा टाकल्या तर माझं एका एकरला जेवढं पाणी लागणार आहे ते 10 गुंठ्याला पाणी दिल्यागत आहे, म्हणजे 10 गुंठ्यालाच पाणी द्यायचं आहे. मग मी टँकर जरी एखादा आणला किंवा ही बारका ट्रॅक्टर जरी भरून आणला पाण्याचा आणि त्या ड्रीपला जोडला आणि सोडला तरी ते ऊस जगू शकतो. वा. आणि जे मधलं अंतर आहे ते मधल्या अंतरामध्ये मी काय पीक घ्यायचं म्हटलं घेऊ शकतोय, नाही घेतलं तरी चालतंय. जमीन भिजवताना मला कमी भिजवावी लागेल आणि कमी पाण्यामध्ये शेती होईल. मग मी म्हटलं तुमचं अवरेज किती पडते, तर ते सरासरी म्हटले 50 टन पडलं तरी आम्हाला बाद झालं. ह्याच्या आधी पण आम्हाला 50च पडत होतं, परंतु उन्हाळ्यात आमचा ऊस त्याचा खर्च कमी होणार आहे ना. खर्च मधला कमी होणार आहे. मध्ये ते 2-3 आंतरपिकं घेऊ शकतात. 15 फूट असल्यामुळे जास्त अंतर असल्यामुळे मध्ये आंतरपीक घेऊ शकतात. बरोबर. असं आहे. मग हा सगळा बदल आता होलाय. मी तुम्हाला असं म्हणायचं आहे की कृष्णेचं खोरं, वारणेचं खोरं, पंचगंगेचं खोरं, कोल्हापूर, आमचा म्हणजे इस्लामपूरपासून सगळा कोल्हापूर, शिराळा या परिसरामध्ये आता पट्टा पद्धत होणं गरजेचं आहे ना, ही अशी 7.5-9 फुटाची. बरोबर आहे, 100%. कारण जमीन जी आहे ती नापीक होत चाललेली आहे. सातत्यानं पिकं घेऊन 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 जमिनीला विश्रांती नाही. पण ह्या कन्सेप्टमध्ये काय होतं तर जमिनीला अजून 4 महिने जादाही विश्रांती भेटते. म्हणजे मधला जो हा पॅसेज आहे आपला, ह्याच्यामध्ये माती विश्रांती घेते आणि त्याच्यानंतर बेडला लावल्यानंतर जास्त पद्धतीने त्याची वाढ होते. तसं 4.5 फुटामध्ये एवढीशीच माती विश्रांती घेते. तसं हा जो मधला पट्टा आहे उन्हाळ्यात घेतलेली 4 महिने विश्रांती, हिथं प्लेन पट्टा राहतोय आणि तिथं ती नुसती सरी असते आणि तेवढी एवढीशीच माती असते आणि तिथं माती जास्त वापरात येत्या म्हणजे सुरुवातीलाच. पण ही मधली माती, हा मधला जो मातीचा पीस आहे तो पूर्ण विश्रांती घेतोय. म्हणजे एखादा माणूस कसा म्हणतो रान इसावा खाल्लेला आहे, म्हणजे इसावा खाल्लेला आहे म्हणजे काय तर त्या जमिनीनं काम केलेलं नाही. तसंच ह्या मधल्या टप्प्यानं आपल्या पूर्णपणे विश्रांती घेतलेलं आहे, काम काही केलेलं नाही. म्हणजे उन्हाळ्यातले 4 महिने रान तापवलेलं तो कार्यकाळ आणि हा 4 महिन्याचा कार्यकाळ, असा 8 महिन्याचा कार्यकाळामध्ये विश्रांती घेतलेलं जर माती आपल्या पिकाला लागली तर चांगल्या पद्धतीने ते खतासारखं काम करायला चालू करते. या सगळ्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याने विचारात घेणं गरजेचं आहे. 100% विचारात घेणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, येणारा काळ हा लोकांना बदलावा लागेल. कारण कालांतरानं आपला टनेज कमी होत चाललंय. म्हणजे पूर्वी 4 पोती टाकल्यानंतर जो रिझल्ट यायचा आज 6 पोती टाकली तरी येत नाही. मग ह्याचा कुठेतरी बारकाईनं विचार होणं गरजेचं आहे की पूर्वी आपण सुपलाच फक्त टाकायचो, त्याच्यानंतर अनेक खतं आली, वेगवेगळ्या पद्धतीची आली, त्याच्यानंतर थोडं थोडं अपडेट होत चाललंय, पण रेटही त्याचे वाढत चालले. पण आपल्याला दुसरं काय करता येईल की रासायनिक खताची आपल्याला म्हणजे मात्रा कमी करून जमीन सुपीक ठेवून आपल्याला जमिनीला विश्रांती देऊन हिरवळीसारखी खतं घेऊन शेणखताचा मुबलक प्रमाणात वापर करून गांडूळ खताचा असेल, त्याच्यानंतर कोंबडी खताचा असेल, अशा अनेक पद्धतीची जी खतं आहेत, त्यानंतर प्रेसमेंट असेल, मळे असेल, अनेक गोष्टी आहेत, त्याचा वापर करून आपण जमिनीची सुपीकता चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या वाढवू कशा पद्धतीने शकतोय याच्यावरती लोकांनी जास्तीत जास्त अभ्यास करणं आज गरजेचं आहे. मला असं वाटतं की 7, 8 आणि 9 फुटाचं हे अंतर आहे ठेवलं आणि त्यानंतर मग बाळभरणी केली, त्यानंतर काही तुम्ही स्वच्छता घाण केली आणि काढली आणि त्याच्याच त्या दंड्यामध्ये तुम्ही टाकली. पाला आता बाहेर काढणे नाही ना. पाला आता सर्वसाधारण ऊसाच तरी आपण काढतच नाही. आता जर आपण तणनाशक मारले, हा जो पाला आहे हे जर तण आपण खुरप्यानं काढलं असतं, तिथं जर टाकलं असतं तर ते कुजलं असतं आणि त्याचं जे काय हिरवळीचं खत आहे ते त्याला चांगल्या पद्धतीने मिळालं असतं. म्हणजे जे याच्यामधनं उगवणार आहे ते याच्यामध्ये असे शेतकरी काय काय बघितलेत मी की तण देई धन म्हणून म्हणजे शेतीमध्ये उगवलेलं जे गवत आहे ते काढून म्हणजे योग्य पद्धतीने बियाच्या आधी काढून ते जमिनीमध्ये काढून टाकतात, म्हणजे काढून टाकतात जमिनीवरती. मग सातत्यानं ते टाकून 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 रानाची लेवल पण तुमची जरा 4 बोट वरती चाललेली आहे आणि जमीन पोषक होत चाललेली आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बदल हा दिसायला लागलेला आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट प्रत्येक शेतीतली प्रत्येक शेतकऱ्यानं
सुशिक्षित असो अगोदर अशिक्षित असो, त्यानं अभ्यासपूर्ण, विचारपूर्ण आणि मार्गदर्शनपूर्ण जर शेती केली तर त्याची शेती फायद्यात आल्याशिवाय राहणार नाही. 100% किरकोळ गोष्टींसुद्धा म्हणजे महत्व जास्त पद्धतीनं आहे आणि वेळेला फार महत्व आहे. म्हणजे समजा आपण जसं म्हटलं की तण 1 फूट 2 फूट 3 फूट गेल्यानंतर आपण काढायला जातोय, तणनाशक मारायला जातोय. ते जर लहान असतानाच आपण भांगलून घेतलं किंवा काढून घेतलं तर आपल्याला तेवढ्या पद्धतीनं त्याचा खर्च होत नाही आणि पिकाला सुद्धा तेवढ्या पद्धतीने इजा होत नाही. म्हणजे जेवढा ड्रॉबॅक आपला वाढीवरती होतोय त्याचा त्या तणाचा तेवढा होत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियोजन पद्धती आहेत. म्हणजे जसा एखादा कोर्स आपण डॉक्टरचा करतो की डोकं दुखत असताना किंवा एक सर्दी ताप खोकला आल्यानंतर कशा टॅबलेट असतात, म्हणजे कुणाला पण आजारी पेशंटला जशी रोज संध्याकाळची एखादी टॅबलेट असते तशा पद्धतीने तंतोतंत जर आपण काम करत राहिलो म्हणजे रोजचं ते काम आहे आणि ते आपल्याला द्यायलाच पाहिजे शेतीला. म्हणजे रोजची एक टॅबलेट आहे त्याची माणूस आपण खातो एखादा आजार असल्यानंतर, तशा पद्धतीनं शेतीमध्ये पण आपण चांगल्या पद्धतीनं जेवढं आवश्यक आहे तेवढं खताची मात्रा ही देणं रोजच्या रोज नसेल शक्य तर महिन्यातून 15 दिवसातून का होईना तर देत राहिलं पाहिजे. मग रासायनिक खतं किंवा औषधं यापेक्षा जमिनीचा पोत सांभाळत जर शेती केली तर ते पीक जोमाने येणार आहे. पीक पण जोमाने येणार आहे आणि दुसरी गोष्ट काय तर आपली खताची जी मात्रा आपण सातत्याने देतोय, समजा आपण युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 46% आहे. 46% जर आपण काउंट काढला तर 46% नायट्रोजन आहे, पण बाकीचं जे 54% आहे ते केमिकल आहे. मग ते केमिकल आपल्या जमिनीमध्ये स्टोअर होतंय, आपण जमिनीमध्ये टाकतोय, त्याचा ड्रॉबॅक आपण बघत नाही. तात्पुरतं आपल्या मनाला बरं वाटलं, आपलं उचललं, विषय संपून गेला. म्हणजे जसं आपण गोळ्या खातो जास्त प्रमाणात मेडिकलच्या वगैरे जास्त प्रमाणात अतिसेवन झाल्यानंतर लोकांच्या किडन्या फेल व्हायला लागतात, काय काय प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. तसं सेम जमिनीचं पण आहे की त्याला प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा ठेवलेल्या आहेत आणि तेवढ्या मर्यादित जर आपण खतं टाकली तर तेवढ्या पद्धतीनं जमीन आपली चांगल्या पद्धतीने राहू शकते. असे काही जिल्हे तालुके आहेत की आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये की तिथं कॅन्सरचे पेशंट पण जास्त आलेले आहेत, झालेले आहेत. म्हणजे असं का होतंय तर रासायनिक खताची आवाढव्य वापर केल्यामुळे. म्हणजे गरजेला समजा आज 4 पोते तर हव्यासा पोटी मातीचा विचार न करता 4च्या ठिकाणी 10 पोते टाकायचं, माझा अवरेज जास्त निघाला पाहिजे, ऊस चांगला देखना दिसला पाहिजे. परंतु तो हा तात्पुरता असतोय, 60-70 दिवसाचा रिझल्ट आहे तोपर्यंत. परत कालांतरानं त्याचं कोलॅप्स व्हायला चालू होतं. पहिली गोष्ट म्हणजे आपण जमिनीवरतीच काम केलं पाहिजे. जोपर्यंत आपण जमिनीवरती काम करत नाही, जमीन सुपीक होत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही पद्धतीचं अवरेज कोण जरी आलं, किती जरी खतं वापरा, कुठल्याही कंपनीचे डीलर आले, कोण जरी आलं, कंपनीचा मॅन्युफॅक्चरर जरी आला, सायंटिस्ट जरी आले, जोपर्यंत जमीन आपली चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत नाही, जोपर्यंत जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही आणि जमीन व्यवस्थितरित्या आपण करून घेत नाही, त्याची मशागत व्यवस्थित करत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठलंच अवरेज भेटणार नाही. बरोबर. आपण वैभवराव की तुम्ही ऊस पिकावरती खूप सुंदररित्या काम करत आहात स्वतःच्या शेतात प्रयोग करून. 9 फुटाच्या सरीमध्ये तुम्ही आज प्रचंड म्हणजे जवळजवळ 10-15 वॉटर शूट, त्याच्या अगोदर 10-15 मेन ऊस आणि तुमचा जवळजवळ 32-33 फुटापर्यंतचा गेलेला ऊस, हे सगळा तुमचा कष्टाचा प्रवास जर लक्षात आला की तुम्ही एक आदर्श म्हणून लोकांच्या समोर आता उभा राहिला आहे. आपला सगळा हा प्रपंच चालला आहे की 7, 8 आणि 9 बरोबर फुटाच्या सरीवर आणि कमीत कमी म्हणजे पिकाचं पीक असणं, म्हणजे रोपं कमी असणं, जवळजवळ न ठेवणं, त्याचा हवा पाण्याचा विचार करणं, याचा उपयोग शेतकऱ्यांनी जर आयुष्यात केला तर शेती निश्चितपणे फायद्यात येईल का? 100% फायदा देईल. कारण जर आपण बघितलं की जिथं 6400 रोपं लागणार होती तिथं आज 4200 लागली. म्हणजे जवळजवळ 2200 रोपाचं अंतर आपण कमी केलं. म्हणजे माझ्या शेतात आता, तुमच्या शेतामध्ये म्हणजे 2200 रोपं कमी झाली म्हणजे 4 फुट 7 फुटाच्या याच्यामुळं माझे 2-2.5 हजार रोपं वाचलेले आहेत. हा 2200 रोपात जर कॉस्टिंग तुम्ही 2.5 रुपयाला एक रोप आणलंय, जर आपण सरासरी हिशोब काढला तर 6 ते 7 हजार रुपये आपले हिथं वाचलेले आहेत. होय. ते जर तुम्हाला ह्या रोपांना खर्च केले तर ही रोपं त्या रोपांपेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला निश्चित प्रमाणात येणार. म्हणजे हा शहाणपणाचा विचार आहे, शहाणपणाचा विचार आहे, बदलायला तयार असणाऱ्या लोकांचा विचार आहे आणि वेगळेपण, ऑटोमायझेशन म्हणा, बाकीचं म्हणजे येणारं जे काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करून. म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे की आम्ही चार्जिंगची गाडी वापरणार नाही, जळल किंवा काय होईल, पण आज बघतोय आपण सगळीकडे बऱ्यापैकी निम्म्या चार्जिंगच्या. म्हणजे परिस्थिती बदलत चालल्या. 6 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी चार्जिंगची गाडी लोक स्पोर्ट होईल वगैरे म्हणून घेत नव्हते आणि ज्यांनी घेतली ते चालवत नव्हते, घरात ठेवून खराब झाले, मग चार्जिंग लावायला लागते. पण आता कालांतराने
बदलत चाललेत. आता काही लोक म्हणजे जी गाडी पेट्रोलची 12 लाखाला आहे ती आता 16 लाखाला 17 लाखाला हाय पण चार्जिंगची घेतात. म्हणजे का तर त्यांना लक्षात आलंय की कालांतरानं पेट्रोल डिझेल ठास म्हणजे साठे जे आहेत ते कमी आहेत, मग ते संपणार आहेत आणि आपल्याला सेफ्टी म्हणलं तर आता चार्जिंगच्या गाडीमध्ये जास्त आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जशा लोकांनी ऍक्सेप्ट करत गेले, चेंजेस होत गेले, तसं ह्या ऊस शेतीमध्ये अनेक गोष्टी आहेत त्या हळूहळू बदलायला चालू झालेल्या आहेत. आणि त्यातलाच प्रकार हा एक आहे की अंतर हे आपलं वाढत चाललंय. अंतरामुळं हवा पाण्याचा उपयोग करता जास्त येतोय. सूर्यप्रकाशाचा पण तेवढ्याच पद्धतीने वापर होतोय. हवा होते, पाणी होतंय, त्याच्यानंतर सूर्यप्रकाशाचाही तेवढा मुबलक प्रमाणात वापर हे आपल्याला करता येतोय. खरोखर म्हणजे तुम्ही खूप समाधानकारक उत्तर देत आहात आणि मला वाटतं की मी जे काही विचारतोय हे प्रश्न अगोदरही माझ्या व्हिडिओमधून लोकांनी विचारलेले आहेत. 100% विचारलेले आहेत. लोकांच्या शंका राहत नाहीयेत पहिली गोष्ट. हो. आणि लोकांना ज्या शंका आहेत किंवा काय आहेत ते आपल्याला सांगितल्यानंतर लोकांच्या बऱ्याचशा शंका आज निघत आहेत. आता काय झालंय की बरेच जण विचारत होते शंका असं तसं काय काय विचार, आता ते म्हणायला लागले तुम्ही योग्य प्रश्न विचारताय आणि बरीच उत्तर आम्हाला मिळायला लागलेली आहेत. बरोबर. पण त्याच्यातून त्यांच्या मनात जर प्रश्न येणं हे साहजिक आहे. बरोबर. कारण प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का तसे का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका असं म्हणतलं जातं. त्याप्रमाणे प्रत्येकानं सतत प्रश्न त्याला पडले पाहिजेत. शेतकऱ्याला पडले पाहिजेत, विद्यार्थ्याला पडले पाहिजेत, सामान्य माणसाला पडले पाहिजेत. आता ऊस शेतकऱ्याला तर प्रश्न किती जरी तुमचं निरसन झालं, खूप समाधान जरी तुमचं झालं हे व्हिडिओ बघून तरीसुद्धा तुम्ही अजूनसुद्धा प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत आणि कमेंटमध्ये टाकले पाहिजेत की ज्यामुळे वैभवराव गुरव या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला खूप सक्षम आहेत. या म्हणण्यापेक्षा खूप ते मनापासून या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतील. त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही त्यांच्या फोनवर संपर्क करू शकता, त्यांच्या प्लॉटला भेट देऊ शकता. या अंगानं तुम्ही तुम्ही काय सांगाल आता नवीन येणाऱ्या सगळ्यात आता नवीन लागण करणाऱ्यांना काय सांगाल? पहिली गोष्ट की लागण करत असताना अंतराचा जास्तीत जास्त विचार व्हावा आणि रासायनिक खताची मात्रा ही कमी करून आपल्याला जमीन कशा पद्धतीनं सुपीक करता येईल याच्यावरती जरा जास्त भर दिला तर चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न आपल्याला वाढून येईल. आणि दुसरी गोष्ट काय ती तंतोतंत काम करायला एक सवय आपल्याला ऊस शेतीमध्ये लावावं लागेल. जसे द्राक्ष बागेमध्ये लोकांचं शेड्यूल असतं, पहिल्या दिवशी हा स्प्रे, दुसऱ्या दिवशी हा, रात्रीच्या 2-2, 3-3 वाजता सुद्धा लोक फवारणी मारतात. म्हणजे तशा पद्धतीनं जर याचं ऊसाचं नियोजन जर लय राहू दे, एक आठवड्यातनं एक दिवस जरी आपण वेळ दिला ऊस शेतीला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न हे मिळू शकतं. आणि थोडासा बदल केला तर थोडंसं आपलं अवरेज बदलतंय. जर आपण ह्याच्या आधी जे करत आलोय तेच जर करत राहिलो तर ह्याच्या आधी जेवढं अवरेज मिळालंय तेवढंच मिळणार. आणि जर आपण बदललो तर आपला अवरेज सुद्धा उद्या बदलणार आहे. नक्की हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना मी आवर्जून सांगेन, वैभव गुरव असतील किंवा मी आहे तर आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. म्हणजे आम्हाला कोणाकडून पैसे नको आहेत किंवा काही नको आहे. फक्त वैभव गुरव जर कन्सल्टन्सी करत असतील तर त्यांचा प्रवास खर्च देणं आणि शेतकऱ्यांनी बदलणं एवढाच त्यांचा दृष्टिकोन आहे. तर मी सांगतोय की बरेच जण मला आता म्हणतात की अहो आम्ही आता 9 फुट 4.5 फुटी सरी पाडले, आता एवढं पीक घेतो आणि बघूया. मी तर म्हणतो तुम्ही धाडस करा, मधली सरी सोडा आणि एक सोडून लिहा, 9 फुटाचं अंतर होऊ दे, पण तरी पण ते धाडस करायला तयार नाहीत. बरोबर आहे. अशा शेतकऱ्यांनी कमीत कमी निम्म क्षेत्र राहू द्या. आपले समजा 1 एकर असेल तर 10 गुंठे ह्या वर्षी करून बघा, तुम्हाला बदल दिसायला नाही चालू तिने होतील. असा विचार केला पाहिजे. बघा आयुष्यात कुठल्याही गोष्टीला धाडस पाहिजे. आणि आता मगाच्यानं आपण मग ऐकतोय काय म्हणजे रात्रभर ऐकलं आणि सकाळी पुन्हा आणि आहे तेच गायलं, तसं नाही करणार. तर तुमचं बी वाचणार आहेत, तुमचा हवा खेळणार आहे, तुमचा ऊसाची लांबी वाढणार आहे, तुमच्या ऊसाचं वजन वाढणार आहे, तुमचं टार्गेट 4.5 फुटावर धरलेलं जे आहे त्याच्यापेक्षा 10 टन तुम्हाला जास्त निघालं की बास का नाही. मग तुम्हाला काय होतंय की 4.5 फुटाची सरी पाड्या तुम्हाला मोडून पाडा म्हणत नाहीये, त्याच्यातली एक सरी सोडा ना. आता सर असे फोन येत आहेत की लोकांचे की घरात भांडणं लागायला लागलेत सरी वाढवण्याबद्दल. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की 4 फूट सरी सोडल्या आमचं 40 टन अवरेज आहे, पण मी जरा म्हटलं घरात नुसतं हळूच म्हटलं की 7 फूट करूया तर घरात भांडणं लागले आमच्या. म्हणजे असे शेतकरी सुद्धा म्हणजे ते विरोध करणाऱ्या घरातलं कोण असतंय, वडील असतील, भाऊ असेल किंवा ज्याला स्वीकारायचं आहे तेव्हा घरातल्या लोकांना समजून सांगू शकतो किंवा रोज पत्करून घेतलं तर त्यांना काही दिवसानं पटेल ना. थोडे दिवस गेल्यानंतर 3-4 महिने गेल्यानंतर पटेल की हे बरोबर होतं. कारण क्रांती तेच पुढे जाणार आहेत, विरोध करणारे पुढे जाणार आहेत. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये बघितलं तर विरोध हा पहिल्यांदा घरातूनच होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मग ते आपण सक्सेस मिळवल्यानंतर परत सगळी लोक आपली जवळ येतात आणि त्या पद्धतीनं की आपण सुरुवातीला थोडासा विरोध पत्करून जरी केलं तर ते सक्सेस करून दाखवल्यानंतर तुझं बरोबर आहे असं म्हणायला सुद्धा आपली माणसं शाबासकीची थाप सुद्धा देतात. म्हणून 9 फुटाचं अंतरावर ऊस लावायचा असेल आणि ज्यांनी 4.5 फूट सरी पाडलेली आहे त्यांना मी धाडसानं सांगतोय काहीही मागचा पुढचा विचार न करता 1 मध्ये सरी सोडा
आणि एक आड लावा, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा आणि वैभव गुरव यांचा दृष्टिकोन खूप सुंदर आहे आणि खरोखर जे ऐकतायत आणि ज्यांना अजून काही मन तयार होत नाही त्यांनी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावी जरूर जा. त्यांचा फोन नंबर याच्यामध्ये मी या कमेंटमध्ये तुम्हाला टाकणार आहे. आता व्हिडिओ झाला की शेवटी फोन असणार आहे किंवा चालू असतानाही तुम्हाला फोन त्यांचा दिसेल. तर तुम्ही आवर्जून त्यांना भेटा आणि 4.5 फुटाची सरी पाडली असली तरीसुद्धा 9 फुटाचं एक अंतरानं म्हणजे एक सरी मध्ये वगळून तुम्ही लावा. नक्की तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. नंतर आपण भेटूया आणि काही शंका असतील तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.